इतिहास ना कधीकधी मोठ्या राजवाड्यांमध्ये नाही तर अशांत विसरलेल्या ठिकाणी घडतो. आज आपण अशाच एका क्षणाची गोष्ट ऐकणार आहोत. एका निर्जन मंदिरात काही तरुण मुलांनी घेतलेली एक शपथ आणि त्या शपथेने कसा एका विशाल साम्राज्याचा पाया रचला ते पाहूया. 16व्या वर्षी इतिहास कसा घडवला जातो. म्हणजे विचार करा, 16व्या वर्षी आपण काय करतो. पण ही गोष्ट आहे अशाच एका मुलाची ज्याने फक्त स्वप्न पाहिलं नाही तर ते सत्यात उतरवण्यासाठी रक्ताने लिहिण्याची तयारी ठेवली. चला मग पाहूया ही अविश्वसनीय वाटणारी कहाणी. चला माझ्यासोबत कल्पना करा. साल आहे 1645. सह्याद्रीचं घनदाट जंगल, उंच उंच कडे आणि या सगळ्याच्या मधोमध एक अगदी जुनं शांत मंदिर, रायरेश्वराचं. याच ठिकाणी, याच शांततेत इतिहासाचा एक नवा अध्याय लिहिला जाणार होता. तर ह्या शांत वातावरणात सुरू झाली एक गुप्त सभा. पण ही सभा कोणा राजा महाराजांची नव्हती किंवा मोठ्या सरदारांचीही नाही. ही सभा होती काही 16-17 वर्षांच्या मुलांची. आणि या सभेत कोण होतं माहितीये? अवघ्या 16 वर्षांचे शिवराय आणि त्यांचे जिवलग मित्र, त्यांचे मावळे. हे तेच मित्र होते जे कालपर्यंत खेळ म्हणून मातीचे किल्ले बांधायचे. पण आता खेळ संपला होता. त्या मातीच्या किल्ल्यांच्या जागी खरोखरच साम्राज्य उभं करायचं होतं. आणि जंगलातल्या खेळांच्या जागी स्वराज्यासाठी प्राणांची बाजी लावण्याची वेळ आली होती. केवढा मोठा बदल नाही का? मंदिराच्या आतलं वातावरण एकदम गंभीर, मिट्ट काळोख आणि त्यात फक्त एक पंक्ती लुकलुकत होती. शंकराच्या पिंडीवर ताजी बेलपत्र आणि तिथे जमलेल्या प्रत्येक तरुणाच्या डोळ्यात एक वेगळीच आग होती. दृढ निश्चयाची आग. हो, हीच ती आग होती जी पुढे जाऊन इतिहास घडवणार होती. आणि मग त्या शांततेचा भंग झाला. शिवरायांनी बोलायला सुरुवात केली आणि त्यांच्या प्रत्येक शब्दाने ती मनातली आग, स्वराज्याची धगधगती आग आणखीनच भडकवली. शिवबा काय म्हणाले ऐका. गड्यांनो, विचार करा. आजपर्यंत आपण काय केलं? फक्त परक्यांची चाकरी, आपलंच रक्त त्यांच्यासाठी सांडलं. या शब्दांमधून कित्येक पिढ्यांची वेदना जणू बाहेर पडत होती. त्यांनी पुढे प्रश्न विचारला, आणि या सगळ्याच्या बदल्यात आपल्याला काय मिळालं? आपल्याच लोकांवर अन्याय, आपल्या आया बहिणींचा अपमान, आपल्या देवळांची तोडफोड. हे असं अजून किती दिवस सहन करायचं? आणि मग तो क्षण आला. शिवबांनी एक गर्जना केली, आता दुसऱ्यांसाठी मरायचं नाही. वेळ आली आहे स्वतःचं राज्य निर्माण करण्याची. असं राज्य जिथे आपली माणसं सुखाने राहतील. आपलं स्वतःचं हिंदवी स्वराज्य. हे फक्त शब्द नव्हते, ही एका नव्या युगाची सुरुवात होती. हे शब्द ऐकताच तिथे जमलेल्या प्रत्येक मावळ्याच्या अंगावर अक्षरशः काटा आला. तानाजी, येसाजी, बाजी या सगळ्या वीरांच्या नसानसात जणू रक्त सळसळायला लागलं. त्यांच्यासाठी शिवांचा शब्द म्हणजे अखेरचा आदेश होता. आणि त्या आदेशासाठी, आपल्या राजासाठी ते हसत हसत प्राण द्यायला तयार होते. ही होती त्यांची निष्ठा. आता वळूया त्या क्षणाकडे जिथे ही शपथ फक्त शब्दांची राहिली नाही तर ती रक्ताने लिहिली गेली. सगळ्या मावळ्यांनी एका आवाजात उत्तर दिलं, शिवबा, तुम्ही फक्त हुकूम द्या. या स्वराज्यासाठी आम्ही आमचे प्राण द्यायलाही तयार आहोत. बघा, ते फक्त लढायला नाही तर मरायला तयार होते. त्याग आणि निष्ठेची ही पराकाष्ठा होती. आणि तेव्हा शिवरायांनी असं काहीतरी केलं ज्याचा विचारही कोणी केला नसेल. त्यांनी आपली तलवार काढली आणि सर्वांसमोर स्वतःच्या हाताचा अंगठा कापला आणि त्यातून वाहणाऱ्या रक्ताने त्यांनी रायरेश्वराच्या पिंडीवर अभिषेक केला. त्या रक्ताने भिजलेल्या पिंडीसमोर उभं राहून त्यांनी ती ऐतिहासिक शपथ घेतली. रायरेश्वराला साक्ष ठेवून आम्ही शपथ घेतो की शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्यासाठी लढू. हे राज्य व्हावे हीच श्रींची इच्छा आहे. म्हणजे ही फक्त एक शपथ नव्हती, ही तर देवाचीच इच्छा आहे असं मानून ते लढणार होते. आणि खरं सांगायचं तर त्या एका घटनेने फक्त त्या तरुणांचं आयुष्य नाही तर संपूर्ण भारताचा इतिहास बदलला. एका नव्या युगाची सुरुवात झाली होती. ही शपथ म्हणजे काय होतं माहितीये? शेकडो वर्षांच्या गुलामगिरी विरुद्ध उगारलेली एक वज्रमूठ, एक पोलादी मूठ. हे एक प्रतीक होतं की आता हा निर्धार, ही शक्ती कोणीही तोडू शकणार नाही. आणि पुन्हा एकदा आठवण करून देतो, हे सगळं घडलं तेव्हा शिवरायांचं वय होतं फक्त 16.
16 वर्ष ज्या वयात मुलं मुली स्वतःच्या भविष्याचा करिअरचा विचार करतात, त्या वयात त्यांनी एका संपूर्ण राष्ट्राचं भविष्य बदलण्याचा निर्णय घेतला होता. हीच ती छोटीशी ठिणगी होती जिने पुढे जाऊन बलाढ्य मुघल आणि आदिलशाही साम्राज्यांविरुद्ध एक असा वणवा पेटवला जो कुणालाच विझवता आला नाही. स्वराज्याचा जो विशाल डोलारा उभा राहिला, त्याचा पाया याच रक्ताच्या शब्देवर रचला गेला होता. तर जाता जाता एक विचार मनात येतो. जेव्हा काही लोक एका मोठ्या ध्येयासाठी स्वतःचं सर्वस्व, अगदी प्राणही द्यायला तयार होतात, तेव्हा ते इतिहासाला कोणती दिशा देऊ शकतात? रायरेश्वराच्या मंदिरात घडलेली ही घटना मला वाटतं या प्रश्नाचं सर्वोत्तम उत्तर आहे.